नमस्कार, महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। आज दिनांक 1 मे 2026 संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी जनांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपण पाहत आहात ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर AC बस। ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत एप्रिल मे 2026 अखेरीस बहुप्रतीक्षित पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर AC बस दाखल झाली असून ती 15 दिवसात प्रवासी सेवेसाठी रस्त्यावरती धावणार आहे। या अत्याधुनिक बसेस स्विच मोबायलिटीने बनवल्या असून सुरुवातीला 10 डबल डेकर बसेस TMTच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने सामील होणार आहेत। ही बस ठाण्यामध्ये रस्त्यावरती धावणार आहे। या बसेसला पाहून ठाणेकर आपली प्रतिक्रिया महा 83 डेली न्यूजकडे अशा पद्धतीने नोंद केली। सिद्धिविनायक हास्य क्लबने या बसेसचं स्वागत कशा पद्धतीने केलं आहे आपण ते जाणून घेऊया। मुंबईमध्ये आम्ही लहानपणापासून डबल डेकरमध्ये बसतो, त्यामुळे आमचं पण स्वप्न होतं की ठाण्यामध्ये सुरू व्हावी बस असं, आणि त्याप्रमाणे आज सुरू होते। खूप आनंदात झाला। मी तर सकाळी स्टेटसला पण टाकला फोटो आणि आता आम्ही फोटो पण आता फक्त इथे इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे गावातून ती फिरणार नाही आणि बाहेरून हायवेवरून फिरणार आहे घोडबंदरला वगैरे। आता काही पुढच्या 10 वर्षात गावातून पण फिरेल। थँक्यू। लहानपणी आम्ही त्या डोळ्यात बसून फिरायचो। मुंबईच्या साऱ्या वेगळ्या होत्या, त्यामुळे त्या पुढच्या डोळ्यात बसण्याचा खूप आनंद असायचा आणि तिथे मुंबई बघायचं। आनंद झाला म्हटलं काय। आणि ही इथे AC आमच्या इथे तर तशी नव्हती मुंबई, पण ही AC डबल डेकर खूपच छान आहे, मस्त आहे। आणि त्यातून 10 बसेस आहेत इनिशियली, तर मग काय आम्ही सगळे हास्य क्लबचे आहोत आणि सगळे एक्सायटेड आहेत। मुंबईचीच आहे मी, आणि मला खूप अप्रूप होतं अगदी तेव्हा। आणि वरती जायची खूप मजा वाटायची, खाली नाही जायचं, पटापट चढून वरती जायचं डेकवर आणि तिथून बघायचं की समोरून सगळं दिसायचं मुंबई, ती मजा वाटायची। आणि आम्ही सगळ्याच आणि आता ठाण्यात आलं, सगळ्या सरकारीच्या पुढे आहोत। आईच्याकडे जायची सांताक्रूजला चौपाटीला जाताना जायचं, तर वर बसत खूप आनंद होते। बघितलं मला आठवणी आला, असं वाटलं आता आपण पण असं डबल डेकरवरती बसूया। आम्ही पर्यायला राहत होतो आम्ही पण, आम्हाला डबल डेकर होता आणि आम्ही वरती बसून एकदम प्रवास करायचो, खूप छान वाटायचं। ठाण्यात आलेली पण सगळ्यामध्ये छान वाटतं, खूप आनंद वाटला, खूप आनंद वाटला आणि बसायची इच्छा आहे।